आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। बरं आहे का बेट्या? आशू, अंबीनं हे व्रत केलं होतं हे आजीला कळू देऊ नका। मामा, मामीला पण नाही। नाही सांगत आशू, तू पण काय बोलू नकोस। वय नाही सांगणार आपा। आत्या, आजी कशी आहे? बरी आहे। अगं मला तिला भेटायचंय। बरी। अंबू, आजी बरी आता। बरं एक, तू अशी आता तिच्या समोर नको जाऊ। ग, तुला अशा अवस्थेत बघितलं तर अजून आजारी पडायची ती। आणि तशी बी झोपली आता ती। अण्णा दादा, लांबनं बघू दे की। अंबू, एकदा सांगितलं ना, ऐक की जरा, नंतर न जा। आंबे, आधी केस पुसून घे। डोक्यात पाणी बिणी मुरलं तर ताप यायचा। धर। आत्या ते इकडे, मी पुसतो। अरे पण कुठं वळली आहे? आता एक शब्द काढायचं नाही तोंडातनं, गप गोमन पुसून घ्यायचं, कळलं? आत्या, तिच्यासाठी काहीतरी गरम खायला करून आणशील काय? हा, करून ठेवलंय मी, थांबा आणते लगेच। जा, ये बस इथं बस। काय गांबू, हा? आऊची अशी अवस्था असताना तुला कुणी सांगितलं होतं हे सगळं करायला? आजारी पडलीस म्हणजे एकटं जय कुणाकुणाकडे बघेल? आणि या सगळ्याचा त्याला त्रास होईल याचा जरा तरी विचार करायचा। अण्णा दादा, आजीला शुद्ध यावी म्हणूनच मी केलं, पण यापुढे असं नाही होणार। अगे अंबू, असं काय करतीस? अगं तू आणि आजी माझा जीव आहेसा। तुम्हा दोघांना काय झालं तर माझ्या जगण्याला काय अर्थच राहत नाही का? हे अण्णा दादा, असं नको बोलू। मग तू बी असं नको वागू आणि नको काळजी करू, काय होत नाही तुझ्या म्हातारीला, आजीला। आजीला। ये आंबे, धर, खाऊन घे आधी। अगं नग, मला भूक नाही। अशी कशी भूक नाही? कधीपासून काही खाल्लं नाही। आत्या, आजीनं काही खाल्लं काय ग? चहा पिलाय तिने मगाशी, झोपली ती, उठली की तिला भाताची पेज करून देते, मग तू भरव तिला। हा, घे आधी। अरे एक खरचटले तिथं मलम लावायचंच राहिलं बघ। आशू, ते मलम दे। थांब। अण्णा दादा, हळू लाव। अगं थांब। हळू रे, हळू। आंबे, आंबे, हे काय आंबे, कुठं धडपडलीस? काय लागले? केवढं लागले? 1 मिनिट, एवढं काही झालेलं नाही। काय झालेलं नाही? काय झालेलं नाही? खोई आहेस काय? केवढं खर्चटले तुला? अरे तिनं त्या आऊसाठी व्रत केलं तेव्हा तिला जर असं खर्चटलंय ते। नाना, या घराला का नाही कुणाची तरी नजर लागली। इकडं आजी आजारी आणि हे आंबे आता कुठं धडपडून आले।
जया काय तर नवस बिवस कर बाबा. काय काय चाललंय हे घरात. होय की म्हणजे आता आजीचं आपल्या कळत नाही तोवर ही पडल्याची बातमी आली. बरं आता या घरात एवढं सगळं चाललंय म्हटल्यावर ह्याला स्वस्त बसवतंय व्हय. मान कापलेल्या कोंबड्यासारखा इकडून तिकडे येरझाऱ्या मारायला लागला. म्हटलं चल बाबा स्वतःच्या डोळ्याने एकदा बघून येऊ काय काय झालंय. बघितलंस का पोरा, लई काही सिरियस मॅटर नाही. सरस्वती, सासूबाईंची तब्येत कशी काय? हाय बरी. आंबे धर, तू आधी दूध पिऊन घे. हा बरं वाटेल. मी देतो की. थांब, ती देते की. तू ते शाळा आणली ती हा, देते. आंबे हे बरं वाटेल. हे पी. बर. आंबीसाठी आणलेला गजरा आत्ताच देऊ काय? नको राहू दे. नाना आणि काहीतरी बोलायचे त्यावर. त्यांचं डोकं कशा पद्धतीनं चालतंय आपल्याला कुठं माहितीये. बघूया नंतर. सरस्वती, सासूबाई आहेत कुठं? झोपली ती. वर आहे ना? ये बाबा बघून येऊ. आंबे काळजी घ्या ग. असं असते. आंबीने व्रत केलं होतं, कुठून ना कुठून तरी आजीला कळणारच बघ. तू काळजी करू नकोस. यांना आजीच्या आसपास पण जाऊ देत नाही बघ मी. बघतो कशी पाठ्यांची सरळ करायची. काय सोडायला आलास? आम्हाला माहिती आहे की खोली. नाही सोडायला नाही आलो. ती आजी झोपली आहे. अहो पिट्या शेठ, माहितीये की आम्हाला आजी आज झोपल्यात ती. माझी पण आजी आहे ती. आणि आमचं तर रक्ताचं नातं आहे. आम्ही नुसतं बघायला चाललोय आजींना. शाळी बिळी पण घेऊन आलोय. नाही ते सगळं बरोबर आहे, पण कसं आहे, झोपलेल्या माणसाला कशाला त्रास द्यायचा. आणि तुमच्या सोबत कुठं बसतंय त्रास देणं, नाही का? मिठ्या नाही बोलतोयस बरोबर, पण आम्ही काय आजीला आजारी पाडायला आलो नव्हतो रे. आम्ही चौकशी करायला, विचारपूस करायला आलतो. हा नाही पण याचं बरोबर आहे. ज्यानं चांगला नंदी बैल नेमला इथं पहाऱ्यावर. बरोबर आहे. असाच पहारा दे आणि कुणाला सोडू नको बरं काय. हा आम्ही जातो. चल बाबा. खाऊ जरा गरम गरम पेज आणले, जरा पिऊन घे. अगं नको ग. सरस्वती, हा जाऊ ऐक. घे. कालपासून काही खायला नाहीस, हे आधी पिऊन घे. धर. नको ग मला. अगं थोडी घे. आत्या सोड इकडं, मी तिला भरवते. घे आजी. अगं चल. नाही म्हणायचं. घे घे. सरस्वती मागच्या दारानं आजीच्या खोलीत पोचली का काय? आंबीचा पण आवाज येतोय. ए आजी जागे, थांब इथं. बाकी कुणाला सोडू नको, आम्ही आलो. पिट्या शेठ, आजीची शाळी पिऊन संपली की तुम्ही त्यातली मलाई खावा. हा? आजी नको ग. एवढं सगळं संपवायलाच लागते. घे. नको. सासूबाई, आजी हो तू. अहो काय अहो, अगं सासूबाईची विचारपूस करायला आलोय आम्ही. महत्वाचं बोलायला, सांगायला आलोय. खायला लागल्या वय सासूबाई? आत्ताच कुठे भाताची पेज घेतली तिनं. तिला जरा आरामाची गरज आहे. इथं कुणीच काही बोलायला नको. चला आपण बाहेर जाऊयात. अरे च्या, आराम करू दे म्हणजे आम्ही काय उठून फुगडी घालायला लावतोय? विचारपूस तरी करू दे की साधी. बघितलंस काय 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 घेऊन आलोय. अजय
शाळा आणले घेणार अजय अजय बघितलंस काय मी आहे कसं वाटते तुला आता आंबे आऊ अगं तुला ते नको असेल तर बघ की राघवनं शाळेचं पाणी आणलंय तुला ते घेतीस का? अहो मी काय म्हणते तू आता काय म्हणू नकोस. हे बघ तू काही म्हणण्यापेक्षा मी म्हणणं महत्वाचं आहे. म्हणजे हे बोलायला पाहिजे मी जावई म्हणून. सासूबाई मी हे म्हणत होतो की काळजी करायची नाही. तब्येतीला काय बी होईत नाही. चांगलं खायचं प्यायचं औषध घ्यायचं टुमटुमीत राहायचं. आणि अजून लई काम आहे. आंबीचं लग्न आहे. नाचून आणायची आहे का नाही. महत्वाचं म्हणजे मनावर कसलं ओझं घ्यायचं नाही. आम्ही सगळे आहे बरोबर. हा सरस्वती आहे राघव आहे पोरासारखा मी आहे. आणि आंबीच्या लग्नाची तर काळजीच करायची नाही त्या आम्ही बघतो. बरं ते आंबीच्या पायातलं पैंजण बघितलं काय. हे दाखव की पोरी. अहो तुला त्रास होतोय तू काय बोलू नकोस. तू शांत राहा झोपून राहा तू. ही सकाळी द्यायची ही दुपारच्या जेवणानंतरची गोळी यातल्या एक आणि हे पातळ औषध रात्री जेवल्यानंतर द्यायचं. होय कळलं काय. होय होय काय कळलं. अन्नदा तू नको काळजी करू काय होत नाही आजीला. आता मी काय केलंय माहितीये का देवीचा अंगारा आणून ठेवलाय. ती पुडी आणि हे औषध आजीला एकदम दिली की नाही कशी बरी होते बघ. मग या औषध द्यायचं. येतो अन्नदा. अरे मला बी कटाळा आलाय सकाळपासून तिचा आरडा ऐकला नाही म्हणून. कशी ठणठणीत बरी करतो का नाही बघच तिला आता. हा ज्या त्या राग्याने रंगरावचं काहीतरी कर नाहीतर माझ्या हातनं मर्डरच होईल बघ. काय झालंय पिट्या. अरे काय नाही मी किती तर सांगितलं आज जाऊ नका आजी झोपली तिला त्रास होईल तर नाही डायरेक्ट गेले आत. काय आता आजीजवळ अजून कोणी आहे का ते. नाही आंबी आणि आत्ती आहे तिथं. आत्या हाय ना मग शाल टेन्शन घेते. आत्या सांभाळून घे. अरे पण तर अरे पिट्या नको टेन्शन घेऊ. काय मंग्या सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना. होय होय हा चला हे घे. राघव अरे मातोश्री आज मी तर आजी जवळच बसणार आहे. हे आंबे दे इकडे. दे 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 अजय अजय थोडं थोडं. यो एक या पिट्याचा. थोडं थोडं नाही नाही म्हणायचं नाही नाही म्हणायचं. राघव. घे अगं अरे नको. अरे काय करायलायस आजारी माणूस आहे सगळं सांडवलंयस बघ. तू नको मी भरवते. राघव जे काम तुला करायला जमत नाही ते कशाला करतोयस राघवा. म्हणजे काय विचार विचार कशाला करतोयस. काहीतरी एक असते बघा तुमचं नाव. पण सांग तरी कसला विचार करायला लागलायस. मला का नाही हे चांगलं चांगलं वागून आता कंटाळा आलाय. मी विचार करायला जयाकडे डायरेक्ट जातो आणि आंबीचा हात मागतो. तुझ्याकडे पेन्शन म्हणून नाही बघ. नाना लई धरले हो आतापर्यंत पेन्शन. अरे ठेवायलाच पाहिजे.
ज्याच्याकडे पेन्शन जास्त तोच जिंकतोय शेवटी. आणि चांगुलपणा हा कासवाच्या गतीने गेल्यालाच बरा असतोय. आपली मागची पापं धुवून तर जाऊ दे, सगळं नीट तर होऊ दे, मग घाल की मागणी काय घालायची ती. गजरा कुठे आहे? चुकलं असेल. हे असं असतंय बघ तुझं. मी विचारलं काय, तू सांगतोयस काय? गजरा कुठं आहे असं विचारलं मी लेका. असलो त्या पिशवीतच. काय तुमचा जो प्लान आहे तो वर्क होईल काय? वर्क होईल काय? तू मला विचारतोयस? अरे किती वर्षाचा दांडगा अनुभव आहे मला. या बायका असतात का नाही, इंटरनॅशनल असतात. भावनिक असल्या बारक्यासारख्या गोष्टींचं लई कौतुक असते ते असते. एकदा तू दिलेला गजरा आंबीनं केसात माळला की तुझं अर्ध काम झालं म्हणून समज. ही एवढी लोक इथं अवतीभोवती असताना तो गजरा द्यायचा कसा? आपल्या घरात तो मायेचा झरा आहे, तो कधी कामाला यायचा. सरस्वती, सरस्वती. आशू, अगं आई कुठे गेली? गेली घरला. अगं अशी कशी? काही कळलं बी नाही, काही बोलली बी नाही जाताना. तिचं असंच असतंय, मनात येईल ते करते. तिला काय पडलंय वय कोणाचं? असतो एखाद्याचा स्वभाव, आपण करायचं दुर्लक्ष. आणि तू कशाला एवढी चिडचिड करतेस ग? जरा कमी करत जा की चिडचिड. मातोश्री, आशू, हे मी आवरते, तुझा आधी जरा कणिक मळून ठेव जा. हा ठेव जा. मातोश्री, हो मातोश्री. हे गजरा हा, आंबीसाठी आणलाय. मग माहे कितीच्या केसात? अगं अरे बघतोयस ना काय चाललंय ते. आणि हे आत्ता दिलं तर काहीतरी होऊन बसेल बाबा. अगं होय की, मी कुठं सांगालोय मी माळतो म्हणून. तुलाच सांगालोय तू दे. मी घेऊन जाते, पण मी तिला जबरदस्ती करणार नाहीये माळायची. तू दे तर खरं दे. घेतला तर घेतला, खुश झाली तर खुश झाली. या आतापर्यंत मायामुळे तिला जो काय त्रास झाला त्याच्यासाठी सॉरी म्हणून येऊ गजरा, बाकी काय ना. ह्यो रग्या असाच काड्या करीत राहिला तर ऐन लग्नात घोळ घालणार. जयाला हे कसं सांगायचं? मंग्या, हा, काय करायलायस? अगं ते पोकळा आजीला आवडते ना, म्हणून पोकळा, नाचण्याची भाकरी, दही आणि ठेचा हे खाऊन आजी बघ कशाशी तोंडीच्या उठून बसत्या. आ हा हा, मंग्या भारी. एक काम कर, हा, वरण आणि भात कर, पण ती फोडणी घालू नको. आजीला तसलं काही आवडत नाही. त्यापेक्षा ते आजी काय टाकते ते हिंग हिंग. हा हिंग. हा, मंग्या, हा, ते तेवढं हिंग आणि हळद तेवढी टाक. हा. ऐ, मी पण करू काय काहीतरी आजीसाठी? अशी आजी आताच आजारपणातून बाहेर आली ग. उगाच रिस्क नको ना. नको बाई, मला करायचंय. मी काय ऐकू तुझं? माझी पण आजी येते. कशाला तीन ती ए पोरीनो, काय चाललंय तुमचं? कुणी काहीच करायचं नाही, समजा मी बघणार आहे. उठ उठ मंग्या. उठ म्हणलं ना. जा तिथल्या मिरच्या काढ जा बाहेरचे जा. आम्ही मदत तरी करू की नको? करा. आता ह्यो गजरा अंबिकाच्या केसात जर माळला नाही आणि ते जर राघवनं बघितलं तर तो नक्कीच गोंधळ घालणार.
अगं बाई ह्यो तर मागावरच आहे माझ्या. आता काय करायचं? आत्या, ही गजरा तू आणलंयस का की केलंयस इथं बसून? लईच भारी आहे ग. मी माळू काय माझ्या डोक्यात? हा 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 हा, भारीच. मला लई आवडतोय गजरा. मी लगेच येते माळू. कुणासाठी आणलाय गजरा आणि घालायलाय कोण?